मला आरतीला बघितलं. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि आज मी तो राहिले स्वामी कृपेने अशक्य तिशक्य करतील स्वामी. ते खोटं नाही, कारण 2.5 महिने मला पाणी सुद्धा नव्हतं. अक्षरशः शेवटची घटका मोजत होती, म्हणजे गॅरंटी नो गॅरंटी होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2-3 दिवसात तुमचं पेशंट जाईल. 100 नाही 100% तुम्ही जेवढं खायला मागेल तेवढं ह्याला तुमचं पेशंट घरी निघून जावं. घरी आल्यानंतर अगोदर नगरला नेलं होतं 5 दिवस ॲडमिट. नगरला काही नाही फरक पडला. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की पेशंट जगणार नाही, आम्ही काय उपचार करू शकत नाही. परत आणलं, मग परांड्याला नेलं 10 द्यायला. स्वामीजी तर किती लिहिलं आहे, 10 द्यायला नेलं परांड्याला. परांड्याला 10 दिल्यानंतर असं शिडीची लिंडी असती ना, तेवढं पडलं का 2 केस फुटले होती. तेवढं पडलं. स्वामींनी माझं विष बाहेर काढलं आधी, आणि नंतर कर्नाच्या दवाखान्यात गेली. मी परत मसोबाला रंगचौका इकडलं, इंदापूरच्या तिकडलं. तर मी पोराने गाडी करून मला पाय पडायला नेलं. नुसतं माझी मनात मला जायचं आहे आता. शेवटची इच्छा माझी की मला ह्या मसोबाला जाऊन पाय पडायचं. माझ्या मनात इच्छा राहिली तेवढी पाय पडले, कारण मी आता म्हणलं चाल त्यावेळेस मी गेली होती म्हणून माझी इच्छा राहिली म्हणून मी जाऊन पाय पडून आले. नंतर करमाळ्याला 5 दिवस आठवले. तर करमाळ्याला 5 दिवस आठवत होती. तिथून आल्यावर आपल्या इथं पाणी काढलं. जवळजवळ 15-16 बाटल्या पाणी काढले. एक वेळेस 5-5 बाटली काढली पाण्याची. पण डॉक्टरच हात होऊन बसले की 5 बाटली पाणी काढल्या बाईच्या पोटातलं. तर हे बाईला झालंच कसं काही नाही, ही बाई जगलीच कशी. म्हणजे त्याने शेवटचा श्वास सोडला की हे नुसता चमत्कार की आता स्वामी शेळी दिसेल. आपल्या इथं जे नवीन दवाखान्यात आपल्या नाल्या हॉस्पिटल त्यांनी सांगितलं म्हणजे मी पाणी काढून 4 वेळा इथे काढलं, करमाळ्याला एकदा काढलं. 2.5 बाटल्या करमाळ्याला 2.5 बाटली घेतो, परत 1 बाटली काढली, परत 5 बाटल्या काढलं. आता 15 दिवसात 15 दिवसात 5 बाटल्या काढल्या. आणि आता मी व्यवस्थित झाली, म्हणजे आता काही नाही मला. आणि पाणी काढायचं प्रमाण आता 1.5 महिना झालं. 1.5 महिन्यानंतर 5 बाटल्या काढल्या. डॉक्टर आता पाणी काढायचे, पण जोपर्यंत जगता येईल तोवर जगू आपण, त्यांचा शब्द. पण स्वामींची तिला आहे एवढं मला म्हणायचे सेवा. स्वामींची इच्छा माझी स्वामीमध्ये इतकी भक्ती होती ना, मला काहीच बोलता येत नव्हतं. फक्त माझ्या तोंडात एकच नाव होतं, स्वामी तारा मारा. मी नाही माझी तुमचा हात धरला, तुम्ही माझा हात पकडलाय आणि मी काय केलंय, तुमच्या रस्त्यावरून चालले, सेवा करते. माझी पुढची सेवा मला यादी व्हायचे, मला पुढची सेवा करायची तुमची. जर तुम्ही करायची असली सेवा माझ्या हातून घडून घ्यायची असेल तर ताक, नसेल तर माझं काही समजलं. मी सगळ्या माझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. माझ्या मनात कुठलीही इच्छा राहिली नाही. 4 धाम केले, 8 केले, नवनाथ केले, 350 शक्तिपीठ केले, पूर्ण सगळं. आणि 3 वेळा गंगा पूजन केले. माझ्या मनातली काही इच्छा नाही. पूर्ण सर्व्हिस केली. त्यावेळेस पण मला असंच स्वामींनी वाचवलं, गुरुजींनी माझ्या वाचवलं, गुरुजींचं. आणि लोक काय म्हणले की तुम्ही एवढं व्यायाम करताय, एवढं सगळं करताय, पण वाया जात कुठलीच सेवा वाया जात नाही. केलेलं आपल्या बँकेत जमा होतं. आपण म्हणतो एवढे पैसे आपण जमा केले त्याने खर्च झाले, पण ते पैसे आपण जसं बँकेत आपली ही पुण्याची ठेवा असते. ही सेवा म्हणजे झाडून काढायचं. कुठल्याही कामात सेवेत कुणीच कसर करू नका. मनापासून करा, कुणी सांगण म्हणून करू नका, स्वतःच्या मनापासून करा. स्वामी सगळ्याच्या पाठीशी. स्वामी खरंच म्हणते देऊ नको मी तुझ्या पाठीशी, आणि खरंच स्वामी पाठीशी. मला इतका अनुभव माझा जिवंत आहे ना, मला असं भरभरून येते नुसतं. आज बघायले मी स्वामींच्या जगले काय मेले काय, मला इच्छा नव्हती. माझा काळ सुट्ट लागण पुढच्या महिन्यात 67 लागण. तरी महाराजांच्या चरणीत जायचंय सगळ्यांना. पण त्यांची इच्छा होती की महाराज मला मरून नाही देणार. डॉक्टरांनी सांगितलं होतं बरं का, सगळं संपले. म्हणजे मुलं आहे ना पार सरपण